उभा कीर्तनी पाठीमागे डोळे लावणे उभे ते जणी. आता थोडं थोडं यासाठी उपदेश उपासना बरं का गायकवाडांना. उपदेश उपासना याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. उपदेश प्रल्हाद अवतारात उपदेश केला. हिरण्यकश्यपुनी प्रल्हादाला असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला. शिक्षण संस्थेचं नाव माहिती आहे का? संतोषरावच्या बापा हो म्हणत जा. आई आहे बाप आहे. 8-8 दिवस आपल्या घरी बरं काय. असुरी राजनीती शिक्षण संस्था, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य, दैत्याचे गुरु. संस्था त्यांचीच शुक्राचार्याची. आणि त्यांचेच 2 मुलं त्यांनी शिक्षक म्हणून लावले. हे पूर्वीपासूनची पद्धत. लागू नका आपला विषय तिथला. एक षंड आणि एक अमर्क. आपण जे षंडामर्क म्हणतो ना ते 2 आहे. षंड वेगळ्या अमर्क वेगळ्या. त्या संस्थेमध्ये प्रल्हादाला घातला. प्रल्हाद शिकला नाही. अण्णा दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडवला. दुपारच्या सुट्टीमध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांना झाडाखाली बसवायचा आणि म्हणायचा हे काय शिकता रे, आणि तुझ्या बापाचा कायदा आम्ही काय करावं, हे शिकू नका पोरं. मग काय त्याच्या भाषेत सांगतो बरं का, तुम्हाला गोड वाटेल, कळणार नाही पण गोड वाटेल. तू ही नाम कारण सबे काज तारण धर उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जीने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिने टाक मारा न टारा टरेगा. कळलं का हे? जब दात न थे तब दूध दियो, जब दात आए तो को अन्न देते है. त्याचं भजन करा. म्हणजे विद्यार्थी मित्राला उपदेशही केला बरं का विठ्ठलराव. नुसता उपदेश नाही, उपासनाही केली. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी न हरी, तया सोडवी न हरी. उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी. भक्ती सुखी निवाला, भक्ती निवाला, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवारा. नाम बरोबरा बरोबरट, 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 नाम बरोबरा बरोबरट. प्रत्येक युगामध्ये बरं का कदम महाराज आपा उपासना आणि उपदेशाची सांगड सांगतो मी आता 1-1 मिनिटात. प्रल्हाद अवतारात विद्यार्थी मित्रांना उपदेश केला, उपासना केली. तेच पुढे अंगदजी झाले. दरबारात जाऊन रावणासारख्याला उपदेश केला, जे अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे. आणि रामचंद्राची सेवाही केली. पुढे उद्धवजी झाले, गोपिकांना उपदेशही केला, उपासनाही केली. नंतर पुढे नामदेवजी झाले, उपदेशही केला, उपासनाही केली. कधीपासून? पंचवर्षी नामा जाई रावळ्यासी, गोणाबाई त्यासी आणि घरा. नाम्या रे लोकाचे ते पोर संसार करी ते आमुची फजिती केली नाम्या. पुन्हा येऊ नका वर त्यांना. नामदेवराय 5 वर्षाचा, लहान लहान मित्र वाळवंटात उभं करायचा, प्रत्येकाच्या हातात 2-2 दगड द्यायचा. लहानपणचा खेळ सांगतो, वाजवा रे दगड. आणि हा बाबा नुसत्या लंगोटीवर, सुंबाचा करगोटा, काथ्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, नामा वाळवंटी कीर्तन करी, नामा वाळवंटी कीर्तन करी. बरोबर आहे ना? पाठ नसल्यामुळे करता काय आता? सुंबाचा करगोटा, काथ्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. उपदेश आहे, उपासना आहे. मग राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी जो अवतार आहे ते तुकाराम महाराज आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचा येथून या, संप्रदाय सकळांचा येथून या, संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचा येथून या,
संप्रदाय सकळाचा येथून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून संप्रदाय सकळाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा ए साऊंड सिस्टीम वाला एक नंबर आहे बरं का, घाबरू नको, अजिबात घाबरायचं नाही, असंच राहू दे, असंच राहू दे. आता काही प्रकाशाची गरज नाही आपल्याला, रात्रभर कीर्तन करू आपण. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अरे सध्या लाईटलाही बरं वाटत नाही रे चांगलं, बरं का इंगळे पाटील. तमाशात रात्रभर तमाशा असतो. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, न तमाशा रात्रभर. पण रात्रभराच्या तमाशात अजिबात जात नाही, 2 तासाच्या कीर्तनात टिकत नाही बरं का अण्णा. आणि ती गेलीच पाहिजे, तिनं दाखवून दिलं पाहिजे मला काय म्हणतात. विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक काय गायकवाडांना? अखंड शब्द लागतो अध्यात्माकडे आणि खंडित शब्द लागतो विज्ञानाकडे. आणि म्हणून पत्रकार मंडळी पेपरला देऊ शकतात की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खंडित वीज पुरवठा. हे खंडित आहे, अरे हे चालूच द्यायचं, याचं नाव अखंड आहे. विठ्ठल बस. इंगळे पाटील तिनं आपली परीक्षा घेतली, तिच्या लक्षात आलं ह्या बाबा काही जुमानत नाही, म्हणून गेलेलं बरं आहे का नाही. ठीक आहे बघा संतोषराव, बरोबर आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा यथुणी. म्हणून मागे बहुता जन्मे उपदेश करतात तुकोबारायाचं, कारण त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. या अभंगात उपदेश आहे, पण बारीक चिंतन करा. उपदेश कोणालाही नाही, संतांची पद्धत ठरलेली आहे. साहे ओझे त्यास जय रे भो साहे ओझे त्यास संगिले भो साहे ओझे त्यास संगिले भो साहे ओझे त्यास ब्रह्मचारी अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश अधिकार तैसा करो उपदेश अधिकार साहे ओझे त्यास साहे ओझे त्यास अधिकार तैसा. आपा कोणी जर एखादं संयोजक असेल तर तिथं उभं ठेवा, खुर्चीवर बसवा, कारण येणाऱ्या माऊल्यांना म्हणत जा, म्हणावं की मागं जा, मागं खूप व्यवस्था आहे. इथे इथे तिकडून येतात ना ते श्रोते, त्यांना फक्त सांगत राहा की मागं बसण्यासाठी टाकलेलं आहे, त्यांना उशिरा आल्यामुळे माहिती नाही काय व्यवस्था आहे. मागं जा असं सांगत जा बस. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जसा अधिकार असेल, अधिकार तैसा करू उपदेश. म्हणून तुकोबारायाच्या पुढे 4 विभाग त्यांना दिसले. काही ब्रह्मचारी आहे. आता बोलणं बंद करा, इथलं स्टेजवर कोणीच बोलू नका. ते काय तुम्ही बोलले का लोक तुमच्याकडे पाहतात. कीर्तनात रंगून गेलं पाहिजे. कशा मी बोलतो ना एकटा. विठ्ठल विठ्ठल. काही ब्रह्मचारी आहे, काही वानप्रस्थाश्रमी आहे, काही संन्यासी आहे, काही ग्रहस्थाश्रमी. अधिकार तैसा करू उपदेश. मी आपली वेळ यासाठी घेतो. तुम्ही कोण आहात? आम्ही ब्रह्मचारी आहे महाराज. ब्रह्मचारी आहे का? जन्मभर ग्रंथाचं वाचन करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म होताने अक्षर आश्रम विचारे शत कर्मे आश्रम विचारे क्षण कैसे आश्रम विचारे शत कैसे. आपला अधिकार तैसा याच्यावर चाललं संतोषराव. लक्षात घ्या. तुम्ही ब्रह्मचारी आहात,
जन्मभर ग्रंथाची सेवा करा, जन्मभर अभ्यास करा, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. अण्णा, ब्रह्मचार्याला मधुकरी मागण्याचा अधिकार आहे. दारोदार फिरून त्यानं मधुकरी मागावी, पण मधुकरी अभ्यासानं पचवावी, झोपा काढून नाही. संसार का तुकडा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे नाही तो फाड निकाले आत. प्रापंचिकाचा तुकडा गोळा केला आणि घरी येऊन जेवला झोपला दिवसभर, तर मग तुका म्हणे पापेन येती रोगाची आरोपे. म्हणून ब्रह्मचार्याला अधिकार त्याचा उपदेशावर चाललं. जन्मभर सेवा करा अक्षराची. तुम्ही कोण आहे? आम्ही संन्यासी आहे महाराज. संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी सहयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानकरी नामात वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण आहात? संन्यासी. मग संन्यास तो त्याग संकल्पाचा. इंगळे पाटील, तिकडे खुर्ची घ्या नाही एखादी. मला माहिती आहे तुमचा त्रास, ते गल्ल्यावर बसायची सवय. इथं काही कोणी पैसे टाके ना, पैसा देतच नाही कोणी. काय आहे, त्यांची मजा पाहायची असेल तुम्ही 10-20 नाणे चिल्लर टाका, ते शांत बसते दिवसभर. पाहुण्यामुळे बोलतो रे बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. संन्यास तो त्याग संकल्पाचा. त्याग वेगळ्या आणि वैताग वेगळ्या. एकुलतं एक आहे गोरं गोमटं देखणं. अनेक मुलीच्या बापाची टपाल आली पण लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग आहे. एक वयाच्या 55च होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. तिथून पुढे सांगत सुटलं, मी ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार. वैताग. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था, तो संन्यासी जाण निरंतर. त्याग संकल्पाचा. त्याग म्हणजे, अरे एक संन्यासी स्नान करून आला सूर्योदयाच्या वेळी गंगेवरून आपल्या आश्रमाकडे येत होता. एक चांदीचा रुपया अन्ना पडला होता रस्त्यात. संन्यासी उभा राहिला, चांदीचा रुपया पडला आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो, रुपया तुमचा आहे का मालक? नाही. रुपया तुमचा आहे का शेठजी? नाही. रुपया तुमचा आहे का पाटील? नाही. रुपया तुमचा रावसाहेब? नाही. मावशी, रुपया तुमचा आहे का? ताई, रुपया तुमचा आहे का काकी? दिवसभर विचारतो, पण कोणी हक्क दाखवत नाही. तेव्हाची गोष्ट. आता तर पहिल्याच माणसानं म्हटलं असतं माझाच आहे. दिवसभर विचारलं, तो रुपया माझा नाही म्हणणारे सगळे भेटले. असा रुपया जरी संन्याशाने आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. त्याग संकल्पाचा. मग त्याला संन्यास धर्मात राहता येत नाही का? राहता येतं. मग द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा तर संन्यास धर्मात. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी, मला गडे बघू दे, गड्याचा जबड आहे. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संयोगात वियोग, याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. आणि तो पंडू राजाला सांभाळता आला नाही. माद्रीला स्पर्श केला, राजा पंडू मरून पडला. म्हणून वानप्रस्थाश्रमी संयोगी वियोग, ब्रह्मचारी गोकावी अक्षरे, संन्यास त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण? आम्ही ग्रहस्थाश्रमी आहे. मग तुमचा प्रपंचही चालू द्या. असं कोण्या संतांनी सांगितलं नाही इंगळे पाटील की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखी करावा संसार, आनंदाने करा. इथे सगळे आमचे वारकरी बसलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध आला, पुन्हा स्त्री देहाचा संबंध नाही, असे ब्रह्मचारी संत ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात. असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी. भारी माया सदा, भारी हरी मुखे हरी मुखे हरी मुखे हरी मुखे संसार जरूर करा. म्हणजे सोडा असं म्हटलं नाही. फक्त संसार करता करता परमार्थही करा. म्हणजे काय करा? देवाचं नाव घ्या. अहो महाराज, तुम्हाला काय बुवा लोकांना सांगायला, नाव घ्या, भजन, नाव घ्या, भजन करा, नाव घ्या. अहो कसं शक्य आहे का? हजारो कामं आहे प्रपंचात, हजारो.
किती आहे कोण मोजली महाराज? सकाळी जाग आल्यापासून रात्री 10ला झोपी जाईपर्यंत कामच हजारो. आणि त्या कामात कसं शक्य आहे बरं हे सांगा? तुम्ही तुमचे हजारो कामं करताच ना, करावेच लागतात महाराज. मग एक विनंती आहे, तुकोबाराय म्हणतात उद्यापासून तुमचे हजारो कामं कराच, पण त्या हजारो कामामध्ये फक्त आमचं एक काम करा. कामामध्ये कामामध्ये काम काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम राम 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 काही म्हणा राम 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 काही म्हणा काही म्हणा भवश्रम राम जाईल भवश्रम जाईल सुख होईल दुःखात सुख होईल दुःखात कळो येईल अंतकाळी अंतकाळी कळो येईल अंतकाळी सुख मस्त मजा. घाबरायचं नाही, कोणाच्या बापाला नाही घाबरायचं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. तुमचे हजारो कामं प्रपंचातले करताच ना, अहो करावीच लागतात महाराज. नाही बघा, तुमचे उद्यापासून हजारो कामं कराच, पण त्या हजारो कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम शब्द पहा, आता सुरुवात झाली अभंगाला, बरोबर करू आपण. म्हणजे तुमचे कामं करू नका ना आमचंच करा असं नाही. कल्पना करा, तुमच्या दारावर फोटो तुमच्या वडिलाचा. कोणाचा फोटो आहे? आमच्या वडिलाचा आहे. आहेत का वडील? नाही, 10 वर्ष झाले गेले. हा काढून फेका, तिथं माझ्या बापाचा लावा. घर मालक म्हणाले का ज्याची इस्टेट खातो, ज्यानं जन्म दिला त्याचा काढून फेका. आणि तुझ्या बापाचा आमचा काय संबंध आहे? त्याचा लावा. हा, एक करू शकतो. हा, तू जर म्हणशील थोडासा तिकडे सारा आणि तिथं आमच्या बापाचा शेजारी लावा, तर हे जमतंय. पण तो काढून फेका नाही लावा. तसं तुमची कामं बंद करा, आमचंच करा असं नाही. तुमच्या हजारो कामं कराच, पण त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम कोणतं काम? काही म्हणा राम राम. आता इथपर्यंत आलो आपण. राम रामच का? अरे पहिली गोष्ट, राम हे सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते. अन्न असार टाकून द्यायचं असते. सारातलं सार पुन्हा दह्यापासून लोणी निघतं आणि ताकही. पण लोणी हे सार आहे इंगळे पाटील, ताक असार आहे. पण लोण्याला साजूक तूप नाही म्हणताना ते कढवायचं असते. मावल्या हुशार आहे त्याच्यात. लोण्याचा गोळा पातेल्यात खाली गोवऱ्याचा जाळ खेळ असेल तर सरपंच, नाही तर शहरामध्ये गॅस वगैरे काय, जोपर्यंत ते कढत नाही ना तोपर्यंत आवाज देतं कडकड 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 कडकड. काय अभ्यास केला असेल तुकोबारायण हे स्वयंपाक शास्त्राचा. कडकड कडकड वाजणं बंद झालं, निवांत
फायद्याचा इंगळे पाटील. लोणी कडलं कशावरून? कडकड कडकड आवाज बंद झाला, म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जळाला. उदक तववरी कडकडी लोणी. पाणी जळून संपलं, मग शिल्लक राहिलं त्याचं नाव आहे साजूक तूप. तोपर्यंत लोणी आहे. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे, लोण्यातून निघालेलं सार म्हणजे तूप आहे. कसं फलकडतो संसार येथे सार भगवंत, पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. पण दुसरं काही करू नका, काही म्हणा. अरे या राम राम वर कीर्तन होईल संतोषराव, पाहायची का परीक्षा? होऊन जाऊ द्या मग बाकीचं. काही म्हणा राम राम. आता दुसरं, राम हे शिल्लक राहिलेलं आहे. शेवटी शेवटी जे तिघाची भांडणं झाली अण्णा, देव दानव मानव एक 100 कोटी श्लोकाचं रामायण, तिघाची भांडणं गेली महादेवाकडे. का भांडता? हक्कदार आम्ही रामायणाचे. ते म्हणजे हक्कदार आम्ही, ते म्हणजे आम्ही. म्हणजे देव म्हणाले आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे खरे हक्कदार रामायणाचे आम्ही आहोत. बसा खाली, तिथलं चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? दानव उठले, खरे हक्कदार आम्ही आहे. आमचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. रामायणाचे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले हे तर पहिल्या पार्टीपेक्षा बरं दिसते. पण थांबा, आता हे टोप्यावाले माणसं उठवतो, त्यांना विचारून घेतो. उठवले. तुमचं काय म्हणणं आहे? यांची भांडणं नंतरची महादेवा, खरे हक्कदार आम्ही आहे. का वाल्या कोळी माणूस होता, हे माणसाचं डोकं कोर्टातलं. वाल्या कोळी माणूस होता, मग त्याचा वाल्मिकी झाला, त्यानं रामायण लिहिलं, म्हणजे आमच्याच पैकी एका माणसानं हा ग्रंथ निर्माण केला. हक्कदार आम्ही. आता महादेवाचं डोकं चालेल, आम्ही तिथेच होतो. ले भाऊ, आता वेळ कमी आहे, भांडणात वेळ घालवू नका. त्यापेक्षा तुम्ही तिघामध्ये सारखं वाटून घ्या. मग तुम्हीच वाटून द्या. महादेवानं वाटप सुरू केला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणि एक उरला. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात एका ओवीत वाटप सांगतात. पुन्हा 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, उरलं 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, उरलं 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, उरलं 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100 उरले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1 उरला. वाटप चालू आहे. एका ओवीतच सांगितलं 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणि 1 उरला. महादेवराव म्हणले आता रे 1 श्लोक उरला आणि तिघात कसा वाटू? सुटा करा सुटा, तिघही म्हणले. मग श्लोक सुटा केला इंगळे पाटील. त्याची 32 अक्षरं झाली. मावल्यांना माहिती आहे अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये अनुष्टुप छंदाचे आहे आणि त्याची 32च असतात अक्षरं. मोजा तुम्ही. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेत 4, युयुत्सव 4, वरची लाईन 4 चौक 16 आणि खालची 16, 32 श्लोक सुटा केला. 10 अक्षरे वाट्या आली, 2 असे उरली. महादेव म्हणले हाता काय करू? अरे दोघाला दिलं तर तिसरं रागवल माझ्यावर. मग तुम्हीच सांगा. अरे एवढं काम करून दिलं मी 8 वाजल्यापासून, ते बक्षीस म्हणून मला देऊन टाका. दिली. अक्षरे 2 वाटा, तिन्ही वाटता नाही वाटणी ती मज द्या मापाऱ्या लागून खडदा आणि खडा अर्थ. जाताना तिघांनी विचारलं तुमच्या वाट्याला जी अक्षरं दिली ती काय? तेच राम नाम 2 अक्षरे अमृतपान केले शंकरे. हे सगळ्या रामायणातलं सार असल्यामुळे काही म्हणा राम राम विठ्ठल विठ्ठल. अजून बोली काय अजून आता कसर ठेवत नाही मी, कसर ठेवत नाही. राम रामच का? राम राम म्हणताना तोंड उघडतन बंद होतं. करून पहा, काही खर्च येत नाही याला. तर माझं आव्हान आहे सर्वांना, तोंड उघडा आणि म म्हणून दाखवा आणि बंद करा तोंड आणि रा म्हणून दाखवा. इंगळे पाटलाले बक्षीस द्यायला लावतो तुम्हाला. अरे राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंदच करायचं. बरं का संतोषराव? रा म याला व्याकरणाचं कारण आहे. कचट तप हे 5 वर्ग आहे. हे असं नाही क ग नाही. व्याकरणाचा तास सुरू झाला, 2च मिनिट घेतो बस. कचट तप असे 5. हा हा ते 5 वर्ग आहे आणि त्यांची स्थानं आहे कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे. 5 स्थान आहे. कच कंठे स्थान आहे. इथं बोट ठेवा अण्णा आणि पूर्ण लाईन उच्चारा मनातल्या मनात. क ख ग घ. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. इथं ठेवा बोट. जास्त जोरात नका दाबू, अजून कीर्तन ऐकायचं आहे. आपा हे कंठे कंठे
क ख ग घ हे कंठस्थान इथे उगम आहे. जेव्हा संबंध जिभेचा दाताशी ते दंते आहे. सोपं एकदम लक्षात ठेवा. तुम्ही आता विसरणार नाही जन्मभर. मी व्याकरणचा शिक्षक झालो 2 मिनिटाकरता. तथ दधन करून पाहा तुम्ही. आतून धक्का मारते जीभ दाताला, पण दात पाहिजे. सोळंके पाटील नाही तर दोघांना भात तयार केला. संध्याकाळी 3 दगडाची चूल मांडून अर्धा अर्धा वाटून घेतला. लाईट गेली, अंधार होता. आणि जाऊ द्या म्हणला, काय तोंडात जातो घास, काय कानात जातो का, घेस कर सुरू. आणि जेव्हा भात खायला सुरुवात केली इंगळे पाटील, ते प्रत्येक घासात खडा काढायचं पुढचं. हा म्हणला, लेका दोघंही एकाच पातेल्यातला खातो ना रे, मला एकही खडा नाही लागला अजून, तुला कसा प्रत्येक घासाला खडा. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली, एकही दात नाही. तो म्हणला, खडा काय, तुला दगड नाही लागायचा. म्हणून हे दंतेसाठी चाललं आपलं. दात असेल ना तर जीभ धक्काच मारेल. हे दंते आहे. तथ दध न करून पाहतो बस दंते. एक लक्षात घ्या, एकमेकाच्या विरुद्ध आहे राम आणि कृष्ण. निवडणुकीला उभे नाही, विरुद्ध म्हणजे नावापासून विरोध. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. इथून वाकडा आहे दोघांच. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. जन्मापासून विरोध. याचा भर दुपारी आणि याचा अर्ध्या रात्री, बरोबर विरोधात. हे दुपारी 12ला आणि हे रात्री 12ला. रामाचा जन्म शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात ते नवमीला, हे अष्टमीला, ते चैत्रात, हे श्रावणात, ते उन्हाळ्यात, हे पावसाळ्यात. राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये. रामाचा जन्म राजवाड्यात झाला. आज ज्यांचा उत्सव त्या भगवान कृष्ण मामाच्या सेंट्रल जेलमध्ये झाला. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसत महतारी मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुगुण श्यामा दयाल भुजकारी भूषण बनवाला नयन विशाला शोभा खरा. बस कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला. भय प्रगट कृपाला चतुर्भुज रूपात प्रकट झाले. माई कौसल्या नाराज झाली. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ माँ, अरे क्या माँ माँ कहते हो, अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, क्या करूं, छोटे हो जाओ. माता पुणे बोले सोमति डोले की जय शिशुलीला अति प्रिय शीला यह सुख परमानुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है नहीं, क्यों, अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं, छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो, रोदन ठाना. जेव्हा रडायला सुरुवात केली, एका दासीनं बघितलं माई कौशल्याला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज, अरे तू क्या पागल हो गए क्या, पागल आप बनने वाले, हुआ क्या, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाई बजावहु बाजा. आदेश दिला, जा बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाल्यावर एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाच्या नवबदा, कशाचा नवबदा, नवबदा पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ कौशल्येचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा लोग दर्शन को. बस मी का सांगतो, रामाचा जन्म झाला तर अयोध्येत आनंद आहे, मायबापालाही आनंद आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं गेवरायला आली. ताटे साहेब पेढे घ्या. ऐकलं कुठं, तिथे चिंता आहे.
सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका का? जणी कंसासी करेल माझ्या पायासी पहा. रामचंद्राचा जन्म आनंद मायबापाला, भगवान कृष्णाचा जन्म चिंता मायबापाला. रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी, या बाबाचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन. राम प्रभूचा संबंध 9 सोबत आला, कृष्णजीचा 8 सोबत आला. हे आकडे माहिती आहे ना? आकडे म्हणजे ते वीज चोरतात ते आकडे नाही. हे आपल्याला जर कोणी विचारलं सर्वात स्वतंत्र मोठा अंक जगाच्या पाठीवर कोणता, उत्तर 9 आहे. बरं का चापे सर? 9 का? 9 पेक्षा मोठा अंक स्वतंत्र नाही. काय म्हणतील 10 नाही कळत का तुम्हाला? कळतं ना आम्हाला. 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे पण स्वतंत्र मोठा नाही. 10 शून्याचा पाठिंबा घेऊन झालं मोठं. असं कोणाच्या बळावर तर कोणी मोठं होईल? अरे शून्याने घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल? म्हणून जगात स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. त्याच्यापेक्षा स्वतंत्र मोठा अंक नाही. त्याला कुठेही फिरवा स्थिर आहे. तो घरी गेल्यावर पहा 9 2 18 8 1 9 3 27 7 9 36 6 3 9 5 45 5 4 9 54 5 9 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 सरळ नाही आडवं लावतो. 9 2 18 8 1 9 18 36 6 3 9 36 2 72 7 2 9 72 2 144 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा मला मोबाईल करा सकाळी. तुलसी कही स राम केवढा बचत निशंक आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 9 संबंध रामचंद्राचा 9 सी. भगवान कृष्णाचा 8 सी आहे. जन्म झाला अष्टमीला, अवतार 8वा, प्रगट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. देवकीच्या पोटी क्रमांकही 8वाच आहे. आणि पुढे कार्य केलं ते 8च स्वरूपात आहे. हे नीट आहे का? 8चा आकडाच असा आहे, त्याच्यात गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1ला वर गाठ आहे, 2ला खाली गाठ, 3ला मध्येच गाठ आली, 4लाही खाली गाठ आहे, 5ला उजव्या भागाला गाठ आहे, 6ला मध्ये गाठ आली, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ. बिना गाठीचा 8 छत्रीची दांडी गाठ. हा ना. बरं चढ उतार आहे त्याच्यात, खाली जातं वर जातं. करून पहा. 8 2 16 6 1 7 उतरलं 1 ने. 8 1 24 4 2 6 8 4 32 3 2 5 8 45 4 0 4 8 8 गेलं वर. हे का सांगतो? कृष्ण जीवनाशी असा 8चा संबंध आहे. जसं चढउतार आहे. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला 8 2 16. कारण नसताना तुटकं चाक घेऊन युद्धात भीष्मावर धावला 8 सकामठेचा आहे. विठ्ठल कार्य केलं ते 8 स्वरूपामध्ये. तुम्ही मोजा. बालकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, श्री कृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. 8वं स्वरूप कार्य योगेश्वर आहे. अर्जुनाच्या रथावर जो सारथी तो योगेश्वर. हे 8वं. ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जसं म्हणतो भगवंत. हे द्वारकेचा राजा झाला. हे 7वं स्वरूप कार्य भगवान कृष्ण. साक्षात लक्ष्मी रुक्माईच्या रूपात अर्धांगिनी झाली. हा श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा हातात काठी घेऊन गायी चारतो. हा गोपाल कृष्ण. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटतो माझ्याच पुढे कृष्ण आहे. हा युगल कृष्ण. राधेच्या सानिध्यात राहू लागला. हा राधा कृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं. हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला गोकुळात. हा बाळकृष्ण नंदागरी. मोजले तुम्ही? बाळकृष्ण, लाला कृष्ण, राधा कृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर. विठ्ठल अंश अंशांश तथावेश कला पूर्ण प्रकटते. अवतार अनंत आहे. मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. हे 2 परिपूर्णतम आहे. राम आणि कृष्णकार ज्याच्यात 4 व्यूह प्रगट होतात त्याला परिपूर्णतम म्हणतात. 4 व्यूह. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4. इथे श्रीकृष्ण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण हे 4. म्हणून पूर्ण पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार.
आलाच पाहिजे. आपण भिजलो तरी चालल, म्हणजे मी कोरड्या जागेत राहून बोलतोय हा ना. आपल्या नियोजनात पाऊस नाही, पावसात नियोजन आहे, हे लक्षात ठेवा. अरे आजचं वर्णन काय आहे? मंद मंद मेघ गर्जना करी, नद्या वाहताती दोई थड्या, मयुरादी पक्ष नृत्य करतात. या मेघ गर्जना, पाऊस पडतो, यमुना वाहतीन तेव्हा कृष्ण जन्माय. म्हणून हा विक्षेप नाही, आपला यज्ञ सफल झाला त्याची ही पोच पावती आहे. यज्ञात भवती पर्जन्यो. विठ्ठल दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण अवतार. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे. अवतरती, तरती म्हणजे तरणे, पण धातूला उपसर्ग लागला म्हणजे अर्थ बदलतो. आमचे निकम बाबा शिकवायचे, धातूला विक्रे बाबा उपसर्ग लागला की अर्थ बदलतो. म्हणून अवतरती, पण अव उपसर्ग लागल्यामुळे अवतरतीचा अर्थ झाला खाली येणे. अवतार, भगवान अवतार घेतो त्याची प्रमुख 3 कारणं आहे, सर्वांना पाठ आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही सगळी गीता तुम्हाला पाठ आहे. असू द्या, ते होईल, बरोबर बरोबर होईल ते. अरे कृष्ण जन्म आहे ते लीला चालणार. यदा हे भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. पहिलं कार्य आहे साधूनां परित्राणाय, दुसरं दुष्कृतां विनाशाय, आणि मग तिसरं आहे धर्म संस्थापनार्थाय. धर्म हा पदार्थ नसतो बरं का, तो धर्मीच्या आश्रयाने आहे, गुण गुणीच्या आश्रयाने आहे, कर्म कर्मीच्या आश्रयाने आहे, सुगंध फुलाच्या आश्रयाने आहे. ही सावयव पदार्थ नाही. सुगंध नाहीतर रोडच्या अलीकडे एक वारकरी उभा होता आणि पलीकडे 50 फुटाचा रोड, त्याच्या पलीकडे हॉटेल, भजी तळणं चाललेली होती, सुगंध सुटला होता आणि 50 फुटावर रोडच्या अलीकडचा वारकरी वास घेत होता जवळजवळ अर्धा तास. हॉटेलवाल्याचं लक्ष गेलं, त्यानं असं केलं, वारकऱ्याला वाटलं भजी देतोय आपल्याला, गेलं पलीकडे हॉटेलच्या बाकड्यावर जाऊन बसलं. अर्धा तास पाहतोय मी तुम्हाला, आमच्या भज्याचा वास घेतला तुम्ही अर्धा तास. हो, 100 रुपये काढा. अरे मी 50 फूट पलीकडे रोडच्या, नाही वासाचं बिल 100 रुपये, भज्याच्या वासाचं 100 रुपये बिल, पलीकडे होतो. पहिले पैसे काढा. वारकरी कीर्तन ऐकलेला होता. ठीक आहे, मी एवढ्या गिरायकाच्या समोर पैसे देत नाही, आत चला. हॉटेल मालकाला आत नेलं, गोदरेजच्या कपाटाच्या पुढे टेबल होता, वारकऱ्यानं तिथं नोट ठेवली 100ची, त्याला आरसा होता. बिल कशाचं आहे मालक, भज्याचं का वासाचं? वासाचं. आतली नोट घ्या. म्हणलं जाय भाऊ. विठ्ठल सावयव पदार्थ नाही, आश्रित आहे. जर कोणी म्हणलं आजचे महाराज लई नाजूक आहे, त्यांना फुलाचा हार सहन होत नाही, सुगंधाचा करा, शक्य नाही. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, मलयानीयसी तळू पालविये नये गाळू. सुमनाचा परिमळू गुंफिता नये, सुगंध फुलाच्या आश्रयाने, कर्मकर्मीच्या आश्रयाने, धर्मधर्मीच्या आश्रयाने. म्हणून पहिला शब्द आहे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. पहिलं कार्य जर असेल तर साधूचं रक्षण, दुर्जनाचा नाश, मग धर्माची संस्थापना आपोआप होते. हे नसेल पटत, तुमचा बालमित्र अमेरिकेला, कल्पना करा, कल्पनेला काय खर्च आहे. तुमचा मित्र मुंबईला आहे, तुम्ही एकाच वर्गात शिकला बरं का विघ्ने महाराज. तो मुंबईला नाही, अमेरिकेला मोठा अधिकारी झाला, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढायचा आपे सर. शेवटी त्याची आई आजारी पडली, लोकांनी फोन केला, अरे आई आजारी पडली, सारखं तुझं नाव घेते बाबा भेटीला आहे. तो आय एम बिजी म्हणत होता, मेली माय.
मग लोकांनी ह्याला आई मरण पावली म्हणले काय अंत्ययात्रा काढून घ्या खर्च पाठवून देतो. हे बैमान खर्च पाठवतो अमेरिकेहून. 1 वर्षांनी बाप मेला तरी आला नाही. पुन्हा 5-6 वर्षाचा काळ गेला. वाड्याला कुलूप लागलं. 100 एकर जमीन पडीक आहे. त्याचा जो बालमित्र होता त्यानं त्याला मोबाईल केला. तुझी आई मरण पावली आला नाही, तुझा बाप मेला तरी आला नाही. आता माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला आहे. आता जर आला नाही तर तुझा माझा संबंध संपला. आदल्याच दिवशी आला. 1 तारीख उद्याची होती. पण सगळे गाव त्याच्यावर तुटून पडलेले का बैमाना. आई मेली पाय घासून घासून तुझं नाव घेऊन तरी आला नाही, नंतर बाप मेला तरी आला नाही. 100 एकर जमीन पडीक आहे, अर्ध्या एकरात वाडा त्याला कुलूप आहे. मला चुकलं माझं. आणि तो जेव्हा वाड्याच्या दारापुढे आला सर 7 वर्षे झाले होते. वाड्याला कुलूप कुलूप गंजलेलं होतं, येड्या बाबळी वाढल्या होत्या, गाजर गवत. आणि मग वाड्याच्या दारात येऊन ढसाढसा रडू लागला. भूतकाळ आठवला. इथं माझी माय आणि बाप मला घेऊन फिरवायचे, खेळवायचे. आम्ही बालमित्र इथं खेळायचो. भूतकाळ आठवला, रडायला लागला. श्रीमंत होता. त्यानं 200 कामगार सांगितले ऑइल पेंटवाल्यापासून. पार एका दिवसात वाडा चकचकीत केला. माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे तो अमेरिकेहून आला, वाड्यातला कचरा काढायला आला का? उत्तर आहे त्याच्या मित्राच्या प्रेमासाठी आला. मित्राच्या प्रेमासाठी आला. पण आलाच आहे ना, मग कचराही काढून गेला. तसा भगवान पहिला साधूसाठी येतो. आलाच आहे ना, मग दुर्जन रूपी कचरा काढून जातो. म्हणून साधूणा. बरं ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. भगवान म्हणतो मी साधूसाठी अवतार घेतो, इथपर्यंत ठीक आहे. पण साधू म्हणतात का? अरे साधूही छातीला हात लावून सांगतात आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, सज्जनासाठी अवतार घेतो. आणि संतही म्हणतात देव आमच्यासाठी येतो, आम्हासाठी. आता अभंगावर आलो आपण. पण आज जरा बंधन आहे, मला पौराणिक संबंध आहे. आज कृष्ण जन्म करायचा आहे बरं का विघ्ने बाबा. त्यामुळे आता चाकोरीच्या बाहेर जाता येणार नाही. बरोबर, नाही तर दररोजही जात नाही म्हणा. आम्हासाठी अवतार. आणि मग मत्स्य कुर्मा आदी शुकर. हे मत्स्य कच्छ त्याला कुर्म म्हणतात. वराह. थोडंसं बारीक चिंतन करा. आता घड्याळ झपाट्यानं चाललं. थोडं काही समृद्धीनेही प्रवास करू आपण, काही काळजी नाही. बाबा केवढं स्वरूप आलं हे, दृष्ट लागेल. नावही सुंदर आहे.
गोवर्धनगड. आता मंदिर झालं का पूर्ण? चालू आहे, चालू आहे. त्यांच्या घरी जेवून आलो मी, ते बांधकाम करताना. सो गोवर्धन या नावामध्ये सगळा अर्थ सामावलेला आहे. हे नीट आहे का? कीर्तन विसरला तरी चालेल. गोवर्धन उचलायची ताकद एकट्या भगवान कृष्णाच्या करांगुळीत होती, पण एकट्यानं उचलला नाही, आपले गोपाळ गोळा केले. हे लक्षात ठेवा. हे जे गोपाळ आले सगळे गोवर्धनावर, नंतर एकटा श्रीकृष्ण गोवर्धन उचलू शकत होता, पण नाही. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या. घामाघूम होईपर्यंत साणप बाबा काठ्या लावल्या गोपाळाने, आणि किसनरावनं करांगोळी लावली. उचलला गोवर्धन, उचलला. तसं जास्त मोठी देणगी देणारा परिसरातला असेल त्याला या भागातला कृष्ण समजू आपण. काही परिस्थितीनं गरीब असेल, शांतता ठेवा. हा जमलं. 2 शेळ्या, थोडस प्रेमाचं असतं, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र, जर्मनच्या ताटात शिळपाकी भाकरी खात असेल, मोडक्या झोपड्यात राहत असेल, न त्यानेही आपल्या कमाईतले 1100 रुपये इथं आणून दिले असेल, त्याला या भागातला गोपाळ समजा. हे सगळे परिसरातले गोपाळ आणि कृष्ण एकत्रित आले म्हणून दृष्ट लागेल असं कार्य या ठिकाणी. आपण जाऊ सगळे, तिकडेच निघालो. तिकडेच चाललो आपण, दररोज तिकडेच चाललो. मरण ही समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे, आयुष्य पाणी. या 4 गोष्टी लक्षात ठेवा, आणि ते चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस उद्या नाही, आपण तिकडेच चाललो, जायचंच आहे. पण प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. एवढंच एक कार्य आपल्या जीवनात आपण सगळे जाऊ. पण इथे चंद्र सूर्य असेपर्यंत भाविक नतमस्तक होईल, हयात पिढीचं नाव घेईल की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मला खात्री आहे, तुम्ही गोवर्धनाला जर 10,000 रुपयाची देणगी दिली तर माझा भगवान कृष्ण एकाच वर्षात तुम्हाला 10 पट वापस केल्याशिवाय राहणार नाही. पदर फाटेपर्यंत देतो. म्हणून नोहे एकल्याचा खेळ. आता म्हणण्याचा उद्देश कळला तुम्हाला की सढळ हाताने या गोवर्धन गडावरती आपण सर्वांनी सहकार्य करा. भगवंत तुमच्याकडून करून घेणार आहे. पुन्हा आता आलं वगार म्हणून सांगतोच बरं का जापे सर. गेवराईला 50 वर्ष सप्ताहाला पूर्ण होतात. सुवर्ण महोत्सव जमला. आता हा 3रा टप्पा आहे. पहिला तपपूर्ती, 2रा रौप्य, 3रा सुवर्ण, 4था अमृत आणि 5वा शताब्दी. असे जे 5 टप्पे आहे. आणि कोण्या ब्राह्मणाकडे जाऊ नका, मी सांगतो ते गणित करा. 12 वर्षे झाले की तपपूर्ती. पण रौप्य करायचं असेल तर 2 तपामध्ये 1 मिळवायचा असतो, मग रौप्य. सुवर्ण करायचं असेल तर 4 तपामध्ये 2 मिळवायचे, मग सुवर्ण. अमृत करायचं असेल तर 6 तपात 3 मिळवावे लागतात, तर अमृत महोत्सव होतो. आणि शताब्दी महोत्सव करायच्या वेळेला 8 तपामध्ये 4 मिळवायचे. घरी गेल्यावर गणित करा. पहिला 12 वर्षात तपपूर्ती, हे गेवराईसाठी सांगतो. मग 2 तप अधिक 1, 12 दुणे 24 न 1 25 झाले की रौप्य. मग 4 तप अधिक 2, 12 चौक 48 आणि 2 मिळवायचे, मग होतो सुवर्ण. 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे, 12 सकम 72 अधिक 3 मग 75, हा अमृत होतो. आणि 8 तप पूर्ण झाले की 12 8 96, 4 मिळवून करायचा तो शताब्दी. त्यापैकी 3रा टप्पा गेवराईच्या लोकांनी गाठला. सुवर्ण महोत्सव मे मध्ये आहे आणि विशेष केंद्रे बाबांनी माझीच रामकथा त्याच्यात ठेवली हा ना. 4 मेला सुरुवात होईल, 10 मेला अक्षय तृतीया आहे आणि 11ला काला होईल. म्हणून गेवराईच्या ग्रामस्थांच्या वतीनं आजपासूनच श्रवणाचं निमंत्रण देतो. येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची. विठ्ठल आता अभंगाकडे पाहू. ही गरज
गरजेचंच होतं हं. आम्हासाठी अवतार मत्स्य इथून सुरुवात आहे. आता थोडा थोडा विचार. चापे सर, पहिला मत्स्य शब्द आहे, नंतर कत्स्य आहे, नंतर वरा आहे, मग नरसिंह आहे, मग वामन आहे, मग परशुराम आहे, मग श्रीराम आहे, मग कृष्ण आहे, मग बौद्ध, नंतर कलंकी. ही सुधारणा म्हणजे आपल्या लक्षात येईल मत्स्य अवतार कशासाठी झालं हे सगळ्यांना माहिती आहे. पण मासा कायम पाण्यात असतो, कायम पाण्यात असतो. पहिला मत्स्य अवतार आहे. मग थोडी सुधारणा झाली, कासवाचा अवतार. आता कासव जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन, जरा आपल्याकडे यायला लागला देव. आता हे नीट ऐका. मग तिसऱ्या अवतारामध्ये वराह. आता वराह जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी, पूर्ण वेळ पाणी मासा, जास्त वेळ पाणी कमी वेळ जमीन कासव, जास्त वेळ जमीन कमी वेळ पाणी वराह. इथपर्यंत आलो आपण. मग नरसिंह, तोंड वाघाचं आणि खाली माणसाचं, अजून पूर्ण माणूस नाही. मग एवढासा झाला तो वामन. परशुराम, पण जवळ जाण्याची हिंमत नाही, कायम परशु हातातनं तांबडे डोळे. मग झाला श्रीराम. पण पोझिशनवर बाबा, धनुष्याला बाण, खांद्यात धनुष्य, भात्यामध्ये बाण, वैरी कुठून येईल सांगता येत नाही, नेहमी तयारीत. मग पुन्हा सुधारणा झाली. राम अवतारात पायाला पाय लागू दिला नाही, 2 फुटाचं अंतर होतं. कृष्ण अवतारात सुधारणा केली, पाय जवळ घेतला पण वाकडाच धरला. हे लक्षात ठेवा. हे लक्षात आलं. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, पायात अंतर आहे. किसनरावनं पाय जवळ घेतला पण वाकडा. देवडा चरणी बा जमला, वाजवी तो वेणू, गोपिकारा म्हणून स्वामी माझा. आणि ते कृष्णराव जेव्हा पंढरपूरला आले, पुंडलिकरायानं सांगितलं हे मागचं चालणार नाही, आता मागं पुढं पाय न असं तसं. मग सारखे ठेवा. विटेवरी ज्याची पाऊली पुढे बौद्ध, नंतर कलंकी ठरलेलं आहे. आम्हासाठी म्हणून आदी शब्दाने मत्स्य कुर्मादी सुकर, हे बाकी सगळे घ्यायचे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. हो, पण तुमच्यासाठी अवतार घेण्याचं कारण काय? कारण भक्तावर त्याचं असणारं प्रेम. मोहे आभाळाली पाना, मोहे आभाळाली पाना, मोहे आभाळाली पाना, मोहे प्रेमापोटी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे प्रल्हादजी चतुर्थ चिरंजीव हिरण्यकश्यपूचे, बरं का आवाळ बाबा. पहिले 3 होते, लाद, अनुलाद, सल्लाद. पण ते प्रसिद्ध झाले नाही. का नाही झाले? बापासारखे निघले. हे धाकट विरोधात गेलं म्हणून प्रसिद्ध कोण होतंय? सगळे पाठ आहे तुम्हाला किती तर.
मोठा मुलगा लाद होता, दुसरा अनुल्लाद होता, तिसरा सल्लाद होता आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद होता. विरोधात म्हणजे नाव घेऊन दे देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बापाचा कायदा माझ्या राज्यात नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल. मुलानंच कायदा तोडला, नाम प्रल्हाद उच्चारी. त्याला बिघडवण्यासाठी असुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये घातला. ही नीट आहे का बोर्ड? वारकरी शिक्षण संस्था नाही, इकडे बाबा. असुरी राजनीती शिक्षण संस्था. वाचलं का बॅनर कुठं? हे भागवतातलं सांगतो. असुरी राजनीती शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य, देवाचे गुरु. आणि त्यांनी आपली स्वतःची 2 मुलं शिक्षक म्हणून लावली, शंडा आणि अमर्क. आपण शंडा मर्क असं म्हणतो ना, हे 2 आहे. एक शंडा आहे, एक अमर्क आहे. पूर्वीपासूनची पद्धत आहे. संस्था त्यांचीच. शिक्षक म्हणून मुलंही. त्या शाळेत प्रल्हादाला शिकायला टाकला. प्रल्हाद शिकला नाही. दुपारच्या सुट्टीत पूर्ण वर्ग बिघडवला. दुपारची सुट्टी झाली की प्रल्हाद मुलांना घ्यायचा. अरे हे काय शिकता? तुझ्या बापाचाच कायदा आहे. कायदा जाऊ द्या शाळेत, आता झाडाखाली आहो आपण, मी सांगतो ते करा. काय? तू ही नाम कारण सबे काद तारण धरो उसका धारण निवारण करेगा नथा दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा जिलका कीना जीने पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिने टाक मारा न टारा टरेगा जब दात न देत वदोद देव जब दात आये तो को अन्न देते. मी त्या झाडाखाली उतरून सांगतो प्रल्हादजी सगळ्या मित्रांना, सगळ्या वर्ग बिघडवला. आणि मग बापानं विचारलं काय शिकला ते सांगे. भजन शिकलो पप्पा. भजन? कोणाचं भजन? येरू म्हणे नारायण या वाचून काही नाही. नारायण उडाय दो कोपुणिया पिता पुषे प्रल्हादाशी सांग ऋषिकेशी कुठे आहे. त्याने उत्तर दिलं येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी. येरू म्हणे काष्टी पाषाणी आहे वनमाळी बापाच्या प्रश्नाचं उत्तर कोपुणिया पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कुठे आहे. येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे. सगळीकडे. हा मग या पुढच्या खांबात का नाही दिसत? भागवतात प्रश्न केलाय तो. कस्मा स्तंभे न दृश्यते हिरण्यकश्यपू उवाच. अरे सगळीकडे आहे म्हणतो तर कस्मा स्तंभे न दृश्यते, या खांबात का नाही दिसत? खांबात आहे बाबा, या खांबात आहे. हा राग आला, मारली लात. मारली लात, परिणाम हाके सर से बुड़ी हाके सर से बुड़ी आगे सरस बुरी आगे सरस बुरी घालने या स्तंभ घोड़ी घालने या स्तंभ घोड़ी ऐसी को पवन होगा ऐसी को पवन को कालो गिना स्तंभ कालो गिना स्तंभ ऐसी को आके सरसी उडी घालून या स्तंभ पोळी. बस. प्रगट स्तंभी नरहरी. सगळी प्रमाण पाठ आहे तुम्हाला. मी का सांगतो? सुरुवातीला हिरण्यकश्यपूला कुठं दिसला नाही, पण प्रल्हादानं हाक मारल्या बरोबर. ते मोबाईल मध्ये पाठ आहे का रे? आता अभंग मोबाईल मध्ये असतो ना. मग कोठे न दिसे पाहता